मोठी बातमी। देशातल्या सगळ्यात श्रीमंत महापालिकेची शिक्षणाप्रती अनास्था समोर आली आहे। कुलाबा परिसरातील 2 शाळा अति धोकादायक सांगून रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत, पण या शाळेत शिकणाऱ्या 2000 विद्यार्थ्यांची कोणतीच पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाहीये। सध्या मुलांना ऑनलाईन शिक्षण देऊन त्यांच्यासाठी भाड्याच्या खोल्यांचा शोध सुरू आहे। नवी शाळा बनायला तब्बल 3 वर्ष लागणार आहेत आणि तोपर्यंत ही मुलं भाड्याच्या इमारतीमध्ये जाणार किंवा शाळाबाह्य होणार असं चित्र निर्माण झालंय। या शाळेतील मुलं महिन्याभरापासून शाळेतच जात नाहीये आणि शाळेतील 2000 विद्यार्थ्यांपैकी 200 पालकांनी आपल्या मुलांचा दाखला काढून घेतलाय। उरलेल्या 1800 विद्यार्थ्यांसाठी बीएमसी वर्ग खोल्या भाड्यानं घ्यायचा विचार करतंय। या परिसरात भाड्यानं इमारत मिळणं जवळपास कठीण आहे आणि त्यामुळे 1800 मुलं शाळेपासून वंचित राहणार आहेत। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता विचारला जातोय। आमची मागणी आहे सरांना की जलदच्या जलद आमच्याकडे जवळजवळ स्कूल बनवून द्या। आमची थोडा मागणी आहे, कारण लांबच्या आम्हाला ऑनलाईन अभ्यास होतोय। ऑनलाईन होतो पण एवढा होत नाही मॅम। एका घरात 2-3 मुलं ऑनलाईन मध्ये पढाई होत नाही मॅम। एका पोराला एक फोन देऊ शकतो, तिघाला कसा देऊ शकत नाही ना। बरोबर आहे। त्यांच्यामुळे प्रॉब्लेम होतो आम्हाला। आमच्या मागण्या की ज्याचं स्कूल होईल तसा बरा होईल पोरांचं भविष्य होईल, कारण फोनमध्ये होत नाही पढाई, असं आमचं मागणं आहे। आम्हाला काय मागणी दे एवढं केलं की आम्ही 2दा गेलेला, सरांनी बोलला आम्हाला करून देणार आहे म्हणून। बरं हां, पण आम्हाला आता पोरं लोकांचं तर ऑनलाईन चालू होत नाही। माझे पण आमची नोकरी बिकरी सगळे गेले पोराचे नांदे, तरी आम्ही घरीच बसलेलो आहे। तरी 1 महिना झाला, ते आम्हाला जेवढा लवकर भेटते ना तेवढा चांगला भेटेल। आणि कुलाबा म्युन्सिपालिटी स्कूल 1 महिना झाला, अजून काय अपडेट नाही दिला आम्हाला की कधी चालू होणार। आम्ही विधान भवन पण गेला होता नार्वेकर साहेबांजवळ, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय। आणि आता थेट जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, खरं तर या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, नेमकं जबाबदार यासाठी कोण आहे? कुलाबा परिसरातली सुद्धा ही महानगरपालिकेची शेवटची शाळा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण आजूबाजूलाच 2 शाळा आहेत आणि दोन्ही शाळा मुंबई महानगरपालिकेने एकाच वेळेला धोकादायक म्हणून घोषित केलेल्या आहे। तब्बल महिना झाला आहे ही मुलं मुळात शाळेतच जात नाही, कारण शाळेची पडझड होती आहे। मध्येही कधीही सिमेंट पडतं आहे छताचं आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना दुखापत होऊ शकते। या भीतीमुळे तब्बल महिना झाला आहे ही शाळा या दोन्ही शाळा बंद करण्यात आलेल्या आहे। दोन्ही शाळा मिळून जवळपास 2000 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत होते। महिन्याभरापूर्वी तिला दोन्ही शाळांना अति धोकादायक घोषित करण्यात आलं। नाव जरी एक असलं तरी इमारती 2 आहेत आणि या दोन्ही इमारती मिळून कुलाबा परिसरातल्या आंबेडकर नगर आणि त्याच्या आजूबाजूची जी मोठी झोपडपट्टी आहे या झोपडपट्टीतली तब्बल 2000 मुलं या ठिकाणी शिकत होती। अचानक ह्या शाळा ज्या आहेत त्या धोकादायक घोषित करून या 2000 विद्यार्थ्यांना आता दुसरीकडे त्यांची पर्यायी व्यवस्था करायला सांगण्यात आलेली, कारण हा जो परिसर आहे कुलाबा परिसर, इथे शाळा भरवता येईल अशा भाड्यानं रूम ज्या आहेत त्या शोधण्याचा प्रयत्न महानगरपालिका करते, परंतु एवढ्या खोल्या या भाड्यानं मिळणं जवळपास अशक्य आहे। त्यात मुंबई महानगरपालिका भाडं द्यायला तयार आहे, परंतु त्यांना अशा रूम ज्या विद्यार्थ्यांना बसण्याजोग्या किंवा जिथे शाळा भरवता येईल असं मिळणं जवळपास अशक्य आहे। आणि त्यामुळे आता ही 2000 हे जे विद्यार्थी आहे हे शाळाबाह्य होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण ही सगळी मुलं ही झोपडपट्टी परिसरातली आहे। त्या झोपडपट्टी परिसरामध्ये सुद्धा नेटवर्कचे मोठे इश्यू आहेत। एका घरातले 2-2 विद्यार्थी आहे, पालकांकडे 1 मोबाईल आहे, त्यांना ऑनलाईन शिकवणार तरी कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न पालकांपुढे पडलेला आहे। दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ही सगळी मुलं जी आहेत ती झोपडपट्टीमध्ये शिकणारी मुलं आहेत। शाळा बंद असल्यामुळं ही मुलं आता काहीच करत नाही, त्यांना दुसरा कुठलाही पर्यायी मार्ग नाही आहे। खेळायला मैदानं कधीच मुंबईतली संपलेली आहे आणि त्यामुळं आता ही मुलं टवाळखोरी करण्याखेरीज दुसरं काही करू शकत नाही। शिवाय पालकांना ही सुद्धा भीती आहे की मुलं वाममार्गाला लागतील, दुसरेच काहीतरी प्रकार करतील आणि त्यामुळं कुठेतरी पालकांची ही चिंता वाढत चालली आणि याच विरोधात आज पालक आंदोलन करणार आहेत। कुलाबा शाळेच्या शेजारी पालक आणि विद्यार्थी आज जमणार आहेत आणि ते मुंबई महानगरपालिकेला या परिस्थिती संदर्भात जाब विचारणार आहे, कारण ही शाळा एका दिवसात धोकादायक झालेली नाही आहे। जवळपास 6 महिने झालेल्या वेगवेगळ्या शाळांची तपासणी केली जाते आणि असं असताना जर डिसेंबर महिन्यामध्ये अहवाल येतो की या शाळा धोकादायक आहे, तर 6 महिन्यामध्ये या विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था का केली नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।